तर हॅलो मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. तर हां, आज मी ट्रेड घेतला. आजची डेट आधी तुम्हाला सांगून देतो. 2/9/2025 दुसरं दिवस आणि 9वा महिना आणि 2025 साल. तर यार आज मी व्हिडिओ असा बनवतो, माझा ट्रेड इन प्रोसेसमध्ये. म्हणजे अजून माझा जो ट्रेड आहे तो पूर्णपणे संपला नाही आहे, तो अजून पण प्रोसेसमध्ये. पण तुम्हाला हे दाखवतोय ट्रेडर्स की प्रोसेस कशी आहे. म्हणजे जे पण न्यू ट्रेडर मला ब्लॉग पाहत असेल, प्लीज तुम्हाला समजेल गोष्ट. तर आता मी कुठंतरी मी या पॉईंटला कुठेतरी बाईंग घेतली होती कॉल, जो की आहे 700-750चा. आणि इथं मी कुठेतरी बाईंग घेतली आहे. तो किती पॉईंट मला लूज देतो? 13-10 पॉईंटपर्यंत निफ्टी 50मध्ये. आज जी एक्सपायरी त्याच्यामध्ये मला लूज आहे. पण मला लॉस किती होतं ते मी तुम्हाला दाखवेल. प्लस तुम्हाला हे दाखवेल इथं मी अजूनपर्यंत आहे आणि माझं थिटा डिके किती झाला आहे, जे की न्यू ट्रेडरांना थोडं एक्सपिरियन्स येईल की यार जे म्हणजे आता मी या ट्रेडमध्ये समजा मोठा प्रॉफिट पण केला, तर मला या प्रोसेसने जावं लागलं आहे. तर मी कुठेतरी इथं बाईंग केली, इथं मी बाईंग केली आहे. सॉरी एक मिनिट, हां या जागेवर कुठेतरी 33ची ॲव्हरेज आली मला कुठेतरी. आणि इथं बाईंग करण्यानंतर पण अजून पण तो खालीच जातो आहे आणि अजून पण तिथं सस्टेनेबल आहे. निफ्टी 50च्या चार्ट 10 मिनिटाचा तुम्ही प्रॉपर पाहून घ्या यार. आणि आता तुम्हाला मी हे दाखवतो की मला लॉस किती होतो. तर यार प्लीज लॉस पाहून घ्या. हे बघू शकता तुम्ही, हा जो लॉस होतो आहे मला 900. हा लॉस म्हणजे ट्रेडरला हा लॉस होतो. पण जे न्यू ट्रेडर आहे त्यांना मी दाखवतो आहे की मी अजूनपर्यंत ट्रेड होल्ड ठेवला आहे आणि मला टोटल लॉस 900चा होतो आहे. आणि तुम्ही प्रॉपर पाहून घ्या यार. ते जे एक मिनिट, माझं स्क्रीन थोडंसं फ्लक्च्युएट होतं आहे, ते सेम आहे सर्व. मी एकदा तुम्हाला रिफ्रेश पण करून दाखवतो, जेणेकरून डाऊट नको यायला तुम्हाला. म्हणजे आता किती लॉस होतं, मला 900 रुपयेपर्यंत नुकसान होतं आहे. हा 1000-1100 कमीत कमी 1500पर्यंत होल्ड ठेवेल. ठीक आहे, 1500च्या 1000पर्यंत माझा एका ट्रेडचा मागे मॅक्सिमम मिनिमम लॉस राहतो. पण मी तुम्हाला हे असं मला तुम्हाला सांगायचं आहे, या गोष्टीच्या मागे, या व्हिडिओच्या मागे मला तुम्हाला हे सांगायचं आहे की मला या ट्रेडमध्ये समजा मोठा प्रॉफिट पण झाला, 5000 समजा, 3000, 4000. तर मला या प्रोसेसहून आहे ना यार जावं लागलं आहे. म्हणजे ही जी प्रोसेस आहे ना मला पूर्ण, म्हणजे अजूनपर्यंत मी तुम्हाला दाखवतो मी कधी घेतला होता. आणि हे पाहू शकता मी 11ला घेतला होता इनफॅक्ट. आणि आता जो टाईम आहे ना ते 12 वाजून गेले. म्हणजे अराऊंड 1 तासासाठी अजून होल्ड झाला आहे हा ट्रेड. आणि तुम्ही प्रॉपर पाहून घ्या. तुम्हाला डाऊट नको यायला, मला तुम्हाला रिॲलिटी सांगायची. प्राईस आहे, ॲव्हरेज प्राईस आहे आणि तो मेल्ट होऊन गेला आहे पूर्ण म्हणजे इन द सेन्स मेल्ट झाला आहे. हे जर तुम्ही पाहणार ना, सेम टाईम फ्रेम आहे, मेल्ट झाला आहे. हा जसं इकडंच सस्टेनेबल आहे, बँक निफ्टीचा जो चार्ट आहे तो इथंच सस्टेनेबल आहे. पण जो आपण ऑप्शनचा स्पॉट चार्ट घेतला आहे तो सर्व मेल्ट होतो. तर हे होतं. आणि थिटा डिके आणि डेल्टामुळे हे अशा गोष्टी होतात, प्राईस वीक होऊन जातो. पण मला तुम्हाला या व्हिडिओमध्ये हे सांगायचं आहे की हा प्रोसेस आहे. आणि प्लीज जे पण न्यू ट्रेडर येणार आहे हा एक्सपिरियन्स घेऊन या, का बरं की यार हा लॉस ॲक्च्युली आहे. ठीक आहे, मला थोडा. आणि हो, आज मी कॉल घेतला आहे. कॉल साईडमध्ये आज मी कुठेतरी इन्व्हेस्टमेंट केली. टार्गेट हिट झाला तरी सांगेल, स्टॉप लॉट हिट झालं तरी सांगेल. चला तर पाहू काय होतं, एक्झॅक्टली काय होतं. आणि तुम्ही पाहू शकता अजून पण माझा ट्रेड होल्ड आहे. जोपर्यंत यार या SLला हिट आउट नाही करणार. इकडे जे मी SL ठेवलेला आहे 700चा जो SL ठेवला आहे ना मी, तिथपर्यंत जोपर्यंत मार्केट येत नाही तोपर्यंत यार मी बिलकुल पण विकणार नाही. पण तोपर्यंत यार याचा भाव काय राहील यार, 10 रुपये होऊन जाईल बाई. मला तर मी विचारच करत नाही, कारण की आता मला लॉस 1000-1100पर्यंत चाललाच गेला यार. मी खरंच खूप होल्ड ठेवतो या ट्रेडमध्ये. थोडासा फालतू टाईप ट्रेड घेतला गेला एक्सपायरीमध्ये. पण ठीक आहे, आता फक्त मी पाहणार आहे. बाकी थोडं क्वांटिटी इन्व्हेस्ट करायचा माझ्या डोक्यात विचार चालू आहे. पण विचारच चालू आहे का बरं की मला थोडा परफेक्ट ट्रेड नाही वाटत आहे. याच्यामुळे एकच क्वांटिटी घेतली असं पण एक्सपायरीला मी 2 लॉट कधी 1 हे असं फ्लक्च्युएट करत राहतो मी क्वांटिटी. की म्हणजे ते ट्रेडवर डिपेंडेंट असतं सर्व. बाकी चला आता आपण पाहू
की एक्झॅक्टली काय होतं. मला वाटतं एस एल हिट होऊन जाईल का बरं, की ट्रेड थोडासा डिस्ट्रॅक्शनमध्ये घेतला गेला आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगतो पण आहे रुटीन की थोडं डिस्ट्रॅक्शनमध्ये घेतला गेला हा ट्रेड. पण ठीक आहे, आता चलो पाहू आपण काय होतं. तर ट्रेडर जे मी एक्सपेक्ट केलं होतं की यार मला लॉस भेटणार आहे, तेच झालं. मला लॉस भेटून गेला आहे. पाहू शकता तुम्ही ना, प्रॉपर ॲसेट लेट आउट झाला आहे. मी कुठेतरी 12 रुपयाच्या आसपास सेल करून टाकलं होतं या ट्रेडला, आणि मला जो लॉस भेटला आहे तो अराऊंड 1500पर्यंत भेटला आहे. म्हणजे अराऊंड 1600 1650पर्यंत जाऊ शकतो हा लॉस. पण यार आज मार्केट रिअली खूप कन्फ्युजिंग होतं. आज मी तुम्हाला पहिल्यांदाच बोलून दिलं होतं की यार एसएल हिट व्हायची प्रॉबिलिटी खूप जास्त आहे या ट्रेडमध्ये. पण तरी मी राहणार का बरं, की माझे खूप सारे असे जसं बँक निफ्टीच्या ट्रेडचं तो व्हिडिओने पाहिला असेल तर मी पिन कमेंट करून टाकेल, त्याच्यामुळे पण सेम झालं होतं. पण ठीक आहे, आता एसएल हिट आउट झाला आहे तो झाला यार. पण कॅपिटल आहे अजून आपल्याकडे, तर ती गोष्टला मी मानू शकतो की नाही यार अजूनपर्यंत कॅपिटल आपला जिंदा आहे. कॅपिटल जिंदा आहे अजूनपर्यंत. तोपर्यंत कॅपिटल जसं वायपआउट होऊन जाईल त्याच्यानंतर यार पैसाच नाही राहणार ॲक्च्युली. ठीक आहे, चलो भाई, ट्रेड आपला कंप्लीट झाला आहे. कसा वाटला तुम्हाला ट्रेड? आणि पोटचे रेट यार किती मस्त वाढले भाई यार. मी पोटला पाहू शकता तुम्ही यार, जे आज पोटवर असेल त्यांनी जर लई पैसा कमवला असेल. माझ्या या ट्रेडचं काय सायकोलॉजी असं होतं, माइंडसेट असं होतं की यार मार्केटने हा जो रेजिस्टर याला ब्रेकआउट दिल्यानंतर मार्केट इथं सस्टेन करतं आहे. तर सस्टेन करताना मार्केट मग सेकंड सपोर्टकडे मार्केट जाऊ शकतो, रेजिस्टरकडे मार्केट जाऊ शकतो. पण तसं नाही झालं. ते ॲक्च्युली थोडं उलटं आले मार्केट मे बी या गॅपला रिकवर करेल, नाही तर मार्केट पुराच पडून जाईल याची प्रोबॅबिलिटी खूप जास्त इकडे. आणि ठीक आहे, लॉस झाला आता एक्सेप्ट तर करावा लागेल. तसं आता मी अजून एक ट्रेड नाही घेणार, कारण की पहिलेच 2 वाजून गेलेले आहे. चलो, कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ प्लीज कमेंट करा. बाकी मी भेटणार याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थोडं एस एल हिट झालं आहे, थोडं म्हणजे जास्तच झालं. मी जे 1500 रुपये म्हणत होतं त्याच्याहून थोडं आज जास्तच एस एल हिट झालं. रेस्ट रिवॉर्ड पण बरोबर नव्हता. आज खूप चुक्या केल्या मी. आज पहिली चुकी तर सर्वात मोठी चुकी, मोबाईल पाहत बसलो होतो मी ट्रेडिंगच्या टायमाला, तर ते ॲक्च्युली माझं एक डिस्ट्रॅक्शनचं कारण बनलं. दुसरी गोष्ट, हा ट्रेड प्लॅनमध्ये नव्हता म्हणजे इन द सेन्स मी जो पण ट्रेड घेतो तो 1 दिवसाआड प्लॅन बनवून ठेवतो. तर हा ट्रेड यार प्लॅनमध्ये नव्हता, याच्यामुळे एक चांगला असेल गेला. बाकी हे काही चुक्या आहे यार जे मी सांगतोय तुम्हाला. 2 चुकी माझे झाले. एक तर मोबाईल पाहत बसलो होतो, दुसरी चुकी हा ट्रेड प्लॅनमध्ये नव्हता, आणि तिसरी चुकी फार मोठा असेल उचलला गेला आहे. आणि ठीक आहे, म्हणजे यार हे चुक्या आहे. ट्रेड पास झाला की आपल्याला ठीक आहे, म्हणजे आपण जे शिकलो आहे त्या आपल्याला त्याचा रिझल्ट भेटतो. पण जेव्हा ट्रेड फेल होतो ना तेव्हा काहीतरी शिक्षण भेटतं. पण यार ही चुकी मी घडी रिपीट आउट करतोय. मला ते समजते की यार ही जी चुकी आहे ना ही ॲक्च्युली मी रिपीट आउट करतोय. मोबाईल पाहणं म्हणजे ट्रेडला डिस्ट्रॅक्ट होणं हे यार घडी मी रिपीट करतोय. पण आता मी याच्यानंतर थोडं हे ठेवणार की यार अशा चुक्या घडी नाव मागडून. बाकी हो, तुम्ही पोटचे रेट पाहू शकता किती वर गेले. डायरेक्ट 20 22 पासून डायरेक्ट 60-70 जाता येते. म्हणजे त्याच्यापेक्षा याला घेतलं असतं तसं ठीक आहे यार. चलो, मी भेटतो यार नेक्स्ट ब्लॉगमध्ये. काही नाही, छोटासा असेल. कॅपिटल आहे आपल्याकडे, ते एक इम्पॉर्टंट आपण धरून चालू. बाकी यार हे गोष्टी होतात. चला, मी भेटतो यार नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत प्लीज काळजी घ्या, टेक केअर. आणि हो, आज कसा तुमचा दिवस गेला मला प्लीज कमेंट करा. मी भेटतो याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.